लोकशाहीचा उत्सव संपूर्ण राज्यभरामध्ये साजरा करण्यात आला. त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. महाराष्ट्र विधानसभेच्या मतदानासाठी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. तर महाराष्ट्रामध्ये 58.41% मतदान झाल्याचा अंदाज आहे. दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतदान पेटीत बंद झालंय. 23 तारखेच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष आहे. एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब बजावलाय मतदानाचा हक्क. 2019 मध्ये जनतेच्या अपेक्षेविरुद्ध सरकार स्थापन झालं. 2019 ची घटना जनता विसरलेली नाहीये. मतदानानंतर शिंदेंचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांची सहकुटुंब मतदानाचा हक्क त्यांनी बजावला. दरम्यान जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा महायुतीला पाठिंबा मिळतो. यावेळी देखील महायुतीलाच फायदा होणार आहे, फडणवीसांचा विश्वास. एक्झिट पोल कितीही असो जनतेनं उठाव केलाय. महाविकास आघाडीचा विजय पक्का आहे, अंबादास दानवेंचा विश्वास. बारामतीचे लोक चांगल्या मतांनी मला विजयी करतील, सकारात्मक चित्र असेल. मतदानानंतर अजित पवार यांचं वक्तव्य. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. राज्यात बहुमतानं महायुतीचं सरकार येईल, गडकरींचा विश्वास. शरद पवारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. शरद पवारांनी पत्नी प्रतिभा पवार यांच्यासोबत मतदान केलं. उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब बजावलाय मतदानाचा हक्क. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपा, मतदारांनंतर उद्धव ठाकरेंचं आवाहन. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांनी बजावलाय मतदानाचा हक्क. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा काँग्रेसच्या येणार, पटोलेंकडून विश्वास व्यक्त.